का पाणी नका हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो पांढरी दोन काळी दोन नाही पांढरी दोन हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 पांढरे गोवांचे मिसेस कोणते पांडुरंगांचा खूप जीव होता माझ्यामध्ये खूप प्रेम करायचे माझ्यावर मला बघितलं का रडायचेच ते मनोरला वगैरे कीर्तन खूप खूप जीव होता माझ्यावर मनोरला वगैरे चला तो मैं एक मिनिट कुछ आते हो राधाकांतम नमस्ते पंढरीच्या देव राजा
श्लोक म्हणा. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश राम राम. श्रीराम राम शरणं भव राम प्रभु श्रीरामचंद्र भगवान की आपल्या प्रस्तुत प्राप्तस्थळी आपण पुढे बघा. या पवित्र अशा तीर्थक्षेत्री कृष्णप्रेमी वाडिया बाबा यांच्या परमाशीर्वादाने आमचे परमस्नेही वैकुंठवासी पांडुरंग बुवा गांधीकर यांच्या सफल अशा प्रेरणेने आदरणीय अशोक बुवा आणि आदरणीय यदू बुवा या दोन्ही बंधूंच्या परमाशा सहकार्याने आणि खर्चातून ही सेवा आज या ठिकाणी संपन्न होते. गेल्या खूप दिवसापासून त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि या कार्यक्रमात येण्याविषयी आग्रह धरला. खरं तर एका कार्यक्रमासाठी एवढे लांबून येणं मला खूप जड जातं. प्रवास खूप लांबचा आहे. मी त्यांना विनंती केली की पुन्हा कधीतरी सप्ताहामध्ये वगैरे येऊ, पण ते म्हटलेत नाही. गोवा गेल्यापासून माझं येणं नाही इकडे. पांढरबुवा जशी गेले त्यानंतर येणं नाही. जयेशचा माझा नेहमी फोनवर संपर्क होतो. जयेश मला नेहमी इकडच्या बातम्या देतो. बोलणं की तुम्ही आलं पाहिजे, माझ्या कुटुंबाचा आग्रह आहे आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम माझ्या कुटुंबाचा आहे म्हणून तुम्ही यावं. त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या आग्रहाला मान देऊन पुन्हा त्यांच्या दर्शनासाठी आलोय. नानासाहेबांचं भरती मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराष्ट्र आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही मृदंग वादक, हार्मोनियम वादक सगळी मंडळी मोठ्या प्रेमाने उपस्थित आहेत. आपल्याला आता घड्याला जवळजवळ 11:15 वाजता आहे. कीर्तनाला उशीर झालाय. 10 वाजेला कीर्तन सुरू व्हायला पाहिजे होतं. तो आता काही हरकत नाही. कीर्तन केव्हाही सुरू झालं, पण आपल्याला 12 वाजता प्रभूचा जन्म करावा लागेल. ही कीर्तन 12 वाजता जन्माचा अभंग म्हणून भगवंतावर फुलं उभे म्हणून जावी आणि पाळणा म्हणून कार्यक्रमाची सांगता व्हावी असा एक दंडक आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा 10-15 मिनिटं कीर्तन वाजवू शकतो, त्याची काही अडचण नाही. पण 12 वाजता मात्र आपल्याला जन्म हा करावाच लागणार आहे. त्या हेतूने आपण अगोदर अभंगाचं परिमार्जन करूया. मोकळा कर, स्वच्छ कर त्याला. मराठी कळते का? ऐका, लक्षपूर्वक ऐका. विशेष पर्व भागवत धर्मी, वामन जयंती कृष्णाष्टमी, नृसिंह जयंती रामनवमी, उत्तम शिवरात्र. कोणती पर्व सांगितली? 5. विशेष पर्व भागवत धर्मी. पर्व अनेक आहे, पण हे विशेष पर्व आहे भागवत धर्मामध्ये. कोणती? पहिला नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. कोणते 5 झाले सांगा मला आता नवीन. वामन जयंती, नृसिंह जयंती, रामनवमी, कृष्ण जन्म आणि शिवरात्र. ही 5 पर्व आहेत. मग पर्व म्हटलं की त्याचा उपवास करावा लागतो. पर्व म्हटलं की त्याचा उपवास करावा लागतो. या 5 पर्वांचा उपवास आहे, पण तो उपवास कसा आहे का? या 5 पर्वांचा उपवास एकादशी व्रतासारखा आहे. हा उपवास दुपारी 12 वाजता सुटत नाही. कृष्ण जन्माचा उपवास रात्री 12 वाजता सुटत नाही. तो पूर्ण व्रत आहे आणि पूर्ण व्रत
विशेषत्वाने हे पूर्ण झालं पाहिजे त्याला व्रत असं म्हणतात. व्रत एकादशी एक नाही, तुकोबराय वर्णन करतात. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. त्यातला आज एक पर्व आणि ते म्हणजे राम जन्माचं. राम जन्माचा पर्व आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विशेष मानला गेला. का? आमच्या संस्कृतीमध्ये राम हे एक असे आराध्य देवता आहे की ज्या देवतेला भजण्यासाठी कोणतीच कष्ट लागत नाही. महाराज, राम नाम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारी. घ्यायला सोपी आहे, सुलभ आहे आणि अक्षर पण फार सुंदर आहे. तो राम कुठे काना नाही, मात्रा नाही, विलांटी नाही, उकार नाही, अनुस्वार नाही, परिच्छेद नाही, काही नाही. तुकोबांचा एक अभंग फार गोड सांगतो. राम नामाचे पवाडे, राम नामाचे लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख 10,000 रुपयाला विकत मिळतं. पण माऊलीच्या सोहळ्यात नसताना मिळणारा आनंद जगाच्या कोणत्याच बाजारात त्याच्याकरता सोहळ्यातच जावं लागतं, कारण आनंद हा आनंदच आहे. अजून खाली उतरतो. ऐका ऐका, हा फार गोड आहे, फार गोड आहे. सासरवाडीला मिळतं त्याला सुख म्हणतात. सासरवाडीला मिळतं त्याला सुख म्हणतात आणि राम जन्मामध्ये मिळतो त्याला आनंद म्हणतात. महाराज, महाराजांचे शब्द फार गोड आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाचे डोही पृथ्वीवर पाप ज्या वेळेला वाढताना त्यावेळेला त्या पापाचं वजन पृथ्वी सहन करू शकत नाही. लक्षात ठेवा.
या जगामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या ऐका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, क्रोध अगन से कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. जल म्हणजे पाणी. पाण्यापेक्षा पातळ काय आहे, पापापेक्षा जड काय आहे, अग्नीपेक्षा तेज काय आहे, आणि काजळापेक्षा काळ काय आहे. चारी प्रश्नांची उत्तर महाराजांनी दिलेली होती. ऐका. जल से पतला ज्ञान है, ज्ञान हे पाण्यापेक्षा पण पातळ आहे. पाप भूमी से भारी, भूमीपेक्षा जमिनीपेक्षा जड पाप आहे. लक्षात ठेवा. भूमी सगळं वजन सहन करते, डोंगरांचं सहन करते, माणसांचं सहन करते, वृक्षांचं सहन करते, जनावरांचं वजन सहन करते, भल्या भल्या मोठ्या पर्वतांचं वजन सहन करते. पण पाप जर झालं तर पृथ्वी ते वजन सहन करू शकत नाही, कारण पापाचं वजन हे पृथ्वीपेक्षा जड आहे. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अग्नि से तेज है, राग क्रोध अग्निपेक्षा भयानक है, कलंक काजल से काली, चदरिया जी मेरे जीवी, चदरिया जी मेरे जीवी, राम जवन मिनी चदरिया जी मेरे दैत्य मारले आणि त्यांचं वजन बांधल्यामुळे मी हे वजन सहन करू शकत नाही. भगवंताने सांगितलं काळजी करू नको, तुझं वजन कमी करण्यासाठी मी जन्माला येईल. का? मला माहिती पाप वाढले की धर्म टिकत नाही. सूत्र असं आहे महाराज. धर्म मध्ये काय नीट लक्षात घ्या. धर्माची व्याख्या राजकारणी लोकांनी नष्ट करून टाकली महाराज. माझा आरोप आहे, जाहीर बोलतोय मी तुम्हाला. धर्म म्हणजे काय नीट ऐकून घ्या. भर दुपारी 12 वाजता येदुवा झाडाला आग लागली. 2 पक्षी वरच्या सेंद्यावर होते. ती आग धाड 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 अशी वरती चढत होती, पण ते पक्षी मात्र निवांत बसले होते. बाजूला कबीर महाराज उभे होते. ते जवळ गेले तर त्यांनी पक्ष्यांना काय सांगितलं ऐका. आग लगी है पेड़ को जल रहा है पात, आग लगी है पेड़ को जल रहा है पात, क्यों न उडते पंछीराज पंख होती मी साथ. हे पक्ष्यांनो झाडाला आग लागली, काही क्षणात हे झाड जळून खाक होईल. तुमच्याजवळ पंख असताना सुद्धा तुम्ही का उडत नाही. विष्णू टाकून आम्ही या झाडाची पाने खराब केली. हमने इसके फल खाए, गंदे किए है पाप, संकट के समय इसी के साथ रहना, यही हमारा धर्म और यही हमारी जात. हाच खरा धर्म ज्याला आमच्या व्यवहारामध्ये माणुसकी असं म्हणतोय, तो नष्ट होत चाललाय महाराज. तो नष्ट होत चाललाय. हो ऐका. बहीण भावावर प्रेम करत नाही, भाऊ बहिणीवर प्रेम करत नाही, आई मुलांचं प्रेम नाही महाराज. इतकं असं तळाला चाललंय आमचं जीवन. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने समाजामध्ये स्वैराचार वाढतो, त्यावेळेला धर्म असा तळाला जातो. मग या धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रभूचा जन्म आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे प्रभू तुझा अवतार हा केवळ आणि केवळ धर्माच्या रक्षणासाठीच आहे. अवघाचं पहिले
अवताराला येतात. 3 मुद्दे सांगतो, लक्षपूर्वक ऐका, लक्षात राहिले पाहिजे तुमच्या. देव अवताराला येतो, संत अवताराला येतात, तुमचा आमचा जन्म होतो. याच्यात पुन्हा एक प्रवाद आहे. देवाचं प्राकट्य आहे, संतांचा अवतार आहे आणि जीवाचा जन्म आहे. सांगा कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणत्या कोणत्या सांगितल्या? मी 3 गोष्टी सांगितल्या. देवाचं प्राकट्य आहे, संतांचा अवतार आहे आणि जीवाचा जन्म आहे. तुम्ही आपण जन्माला येतो, संत अवतार घेतात आणि देव प्रगट होतात. महाराज हो, देव प्रगट होतात का? देवाला आयोनी संभव जन्म आहे. आईच्या उदरातून देवाचा जन्म होत नाही. देव प्रगट होतात. रामनवमीला देव प्रगट झाले, कृष्ण जन्माला देव प्रगट झाले, नृसिंह जयंतीला प्रभू प्रगट झाले. मत्स्य कच्छ वराह कुर्म वामन राम कृष्ण बौद्ध कलंकी सर्व अवतारामध्ये प्रभू प्रगट झालेत. महाराज आयोनी संभव नाही आणि आईच्या उदरातून जन्म होत नसल्यामुळे अवताराला दोष नसतात. महाराज पहिला दोष नाही, तो म्हणजे जन्म आणि मृत्यू. तुम्हा आपल्याला जन्म मृत्यू आहे, पण देवाला जन्म मृत्यू नाही. नंबर 2, आपलं शरीर म्लेच्छ आहे, पण देवाचं शरीर पवित्र आहे. ऐका, मलमूत्रादी विकार आपल्या शरीराला आहेत, पण देवाच्या शरीराला मलमूत्रादी विकार नाहीत. महाराज म्लेच्छ होता. पवित्र जीवनामध्ये आपण जमिनीवर पाय टेकून चालतो. प्रभू परमात्मा जमिनीपासून 1 फूट अंतराने पाय असा अधांतरित चालत असतो. काय प्राकट्याची ताकद आहे बघा, प्राकट्याची ताकद आहे. तुम्ही तसा उपचार करू नका मनामध्ये, आपण पण चालून पाहू असं. त्याच्याकरता चालता येईल तुम्हाला, पण इथे 2 कुबड्या लावाव्या लागतील तुम्हाला, ते शक्य नाही. हो, देवाची बरोबरी आपण कधीच करायची नाही. महाराज आपण त्याची बरोबरी काय करावी, त्याची किती ताकद आहे माहिती तुम्हाला? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभवम प्रलयम स्थानम निदानम विजयम पर्वती बैसकान संदावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूदेवावी आत्यामाती म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले तो जगाते चालिता म्याच नेमेला सीता आणि काळू ग्रास कसे होतात. देवाला इंग्रजीमध्ये गॉड असं म्हणतात. काय म्हणतात? गॉड. गॉडची स्पेलिंग काय? GOD. G means generation, O means organization, D means destroy. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टी जिथे एकत्र येतात त्याला देव असं म्हणतात. आम्ही खूप लांब आहोत, खूप लांब आहोत. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय राजा, पोहोचायचंय. देवाची ताकद किती आहे माहिती तुम्हाला? माझे तुकोबर गोड वर्णन करतात. मी तुम्हाला एक राग म्हणून दाखवतो आता, लक्ष ठेवा माझ्याकडे. चुकलं तर सरळ मला सांगा, मला येत नाही म्हणून, पण लक्ष ठेवा माझ्याकडे, घाबरू नका. तुम्हाला एक गंमत सांगू, मला काहीच कळत नाही त्याचे, तुम्ही बिंदास वाजा. आधी ऐकून घ्या नंतर वाजा ना. राहिली अहंता मग कोठी. मिश्र काफी राग आहे, याला मिश्र काफी राग म्हणतात. लता दीदींनी याच्यावर एक गाणं गायलेलं आहे. तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें जानती हूँ. वृक्षाची हे पान हाले जाची जन्माला येतात ना त्यावेळेला आम्हाला जन्म घ्यावा लागतो. महाराज ऐका, चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे, कुठे मिळाला तर वाचा. ग्रंथाचं नाव काय? चंद्रकांत. कुठे मिळाला तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिलेली. पहिला प्रश्न, देव कुठे राहतो
दुसरा प्रश्न, देव काय खातो? महत्वाचे प्रश्न आहेत, एवढेच लागू नयेत मला आज अहंकार म्हणून तेवढे सांगतो. देव कुठे राहतो? एक, देव हा भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. देव काय खातो? देव भक्ताला झालेला अभिमान खातो महाराज. त्याचं खाद्य काय? ज्या वेळेला भक्ताला अभिमान होतो ना, मी असा पखवाज वाचतो, मी असं गायन करतो, मी असं कीर्तन करतो, हा अभिमान ज्या वेळेला भक्ताला होतो तेव्हा त्याचा अभिमान विळंकृत करणे हे भगवंताचं खाद्य. का? या जगामध्ये अभिमान ही ऐकत अशी गोष्ट आहे की ती माणसाला रस्ता काढायला घालते. तुका म्हणे नरकी घाले अभिमान, नरकात तोडतो महाराज अभिमान. अहंकारी माणसं जगामध्ये कधीच यशस्वी होत नाही महाराज. किती अहंकारी होता रावण, बर अहंकार करण्यासारखं त्याच्याकडे होतं पण नव्हतं महाराज. कोटी घरे तेथे कासेनी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महिला मंडळ ऐका, महिला मंडळ रावणाजवळ सोनं किती होतं माहितीये? महिला मंडळ रावणाजवळ सोनं किती होतं माहितीये का तुम्हाला? कोटी घरं ज्याच्या घरी कासे आणि तांब्याची होतीच, पण शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होती लंकेमध्ये. 7 कोटी घरं. तुमच्याकडे 2च तोळे तरी तुम्ही तिराणीशी बोलत नाही. 2 तोळ्यामध्ये तुमच्या जावीशी बोलत नाही तुम्ही. विचार करा ना तुम्ही केवढा अभिमान असेल त्याला. महाराज खंडेरायासारखा देव रावणाची दाढी करायचं काम करत होता. ब्रह्मदेव रावणाच्या दारामध्ये पंचांग सांगायचं काम करत होता. लक्ष्मी रावणाच्या पायाची दासी होती महाराज. पर्जन्य देव रोज रावणाच्या दारामध्ये सडा घालायचा महाराज. असामान्य ताकद असेल, असामान्य ताकद असेल. विचार करा तुम्ही, एवढा रावण पण वाचला नाही का? अहंकारामुळे टिकला नाही महाराज. अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश न माने तो देख ले रावण दुर्योधन और कंस. 3 माणसं अभिमानामुळे टिकले नाही या जगामध्ये, रावण, दुर्योधन आणि कंस. रावण 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 3 लाख नाती आणि 2.25 लाख रेशन कार्ड. संध्याकाळी रावण जर समुद्राच्या काठावर फिरायला गेला, संध्याकाळी समुद्राच्या काठावर जर फिरायला गेला तर आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा, समुद्रामध्ये फेकून द्यायचा. दुसऱ्या दिवशी दुसरा मुकुट घालून यायचा. एका मुकुटाला एका वेळेला करोडो रुपयांची मोती जोडली असेल तरी फेकून द्यायचा. आपली 10 रुपयाची टोपी उडून गेली तर आपण 3 किलोमीटर मोटरसायकल मागे घेऊन जातो. आपल्या बुद्धीला पटेल काही उदाहरण. पण उनके अगर आखिर में दिया भी नहीं बाती, दिव्यात जाळायला वाट नाही शिल्लक राहिली महाराज. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अभिमान दूर टाका महाराज. एक वाक्य सांगू, तुम्ही ज्या वेळेला डोंगरावर चढता ना, डोंगरावर त्यावेळेला तुम्हाला असं खाली मान घालून चढावं लागतं, मान्य आहे का? अशा पायऱ्या चढतो ना आपण तेव्हा आपली मान खाली असते. डोंगरावर चढतो ना तेव्हा मान खाली असते. आणि डोंगरावर जेव्हा उतरायचं असेल असा ताट मानेने उतरतो माणूस, ताट मानेने उतरतो. काय सिद्धांत सांगितला अशोक, इतका गोड सिद्धांत आहे. ज्या वेळेला तुम्ही खाली वाकाल समजायचं वरती चालला, आणि ज्या वेळेला ताट उभे राहाल समजायचं खाली आहात म्हणून. काय सिद्धांत आहे महाराज. डोंगरावर जाण्यासाठी खाली वाकायला चालावं. जीवनामध्ये नम्रता धारण करा. नम्रता हे भजन आहे, लक्षात ठेवा. ज्याला भजन करता येत नसेल त्याने वाकत राहा, वाकत राहा. जी माणसं वाचतात ना मला तीच जीवनामध्ये वाचतात, लक्षात ठेवा. जी वाकत नाही ती वाचत पण नाही महाराज. ऐका, नदीला पूर आला, पूर. नदीच्या काठावर भले मोठी मोठी झाडं होती, पण ते झाड म्हटले मी वाकणारच नाही. त्या पुराला इतका राग आला, त्याने त्या झाडाच्या बुडाखालची माती खाल्ली आणि गेले घेऊन. दुसऱ्यांदा आला तो पूर. पुराला वाटलं या पंचवार्षिक मध्ये तरी सुधारला असेल, आता तरी वाकेल, पण ते म्हणे मी वाकणारच नाही. आणखी माती खाल्ली गेले घेऊन. तिसऱ्यांदा ज्या वेळेला तो पूर आला, आता त्याने वाकण्याची वाट पाहिली नाही. मग बुडासहित उचललं, खाडीमध्येच ठेवलं. का? वाकलं नाही म्हणून वाचलं नाही. महापुरे धावे
एवढी झाडाच्या झाडं महापुरामध्ये वाहून जातात आणि ते काठावर एवढं लवळ असतं. पूर येऊ गेले तर पुराचा बाप येऊ दे असं खाली वाटतं. काय ते पूर गेला का पुन्हा ताट राहतं. का वाचलं म्हणून वाचलं. जीवनामध्ये वाचायचं असेल तर वाकावं लागतं राज्यावर. ऐका, एका माणसाची उंची कमी होती. उंची लोक त्याला चिडवायचे, तो गुटका आहे, तो गुटका आहे, तो गुटका आहे. लग्न झाल्यानंतर त्याची बायको पण त्याला म्हणायला लागली, का हो गुटके, वसईला चाललात का? येताना भाजी घेऊन ये बरं का गुटके. त्याला वाईट वाटायला लागलं. आतापर्यंत लोक गुटके म्हणायचे, पण आता बायको गुटका म्हणायला लागली. आता आत्महत्याच करतो म्हटले. निघालो जंगलाच्या दिशेने. टिकून एक साधू येत होते. त्या साधूने पाहिलं आणि याला विचारलं, एवढ्या जंगलात काय करतोयस? आत्महत्या करायला चाललोय. का? मला लोक चिडवायचे यात नवल नाही. आता बायको पण मला गुटखा म्हणायला लागली, जगायचंच नाही म्हटले. परिवर्तन करणार नाही तो साधूच कसा महाराज? त्या साधूने काय सांगितलं माहितीये? अरे वेड्या, तुला तुझ्या जीवनामध्ये लाभलेलं गुटकेपण हे सुद्धा तुझं मोठेपणच आहे. तो म्हटला, कस काय? जगातला कितीही मोठ्यातला मोठा माणूस राहू दे, पण त्याला जेव्हा तुझ्याशी बोलायचं असेल तेव्हा खाली वाकूनच बोलावं लागेल. हे तुझ्या जीवनातलं मोठेपण आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा महाराज. वाकत राहा जेव्हा वाकत राहा. भजन नाही केलं तरी चालेल, पण वाकणं हे भजन आहे. मी नाही म्हणत तर महाराजांचा अभंग आहे. भक्ती ते नमन वैराग्य कितीही खर्च लागू दे, करणार म्हणजे करणार. हो, त्याच्याकरता आधी 3 श्वापद मारावे लागतील. 3 श्वापद मारायला गेला, पण दुर्दैव त्या दशरथाचं ते 3 श्वापद मारण्याच्या आत त्याने 3 माणसं मारून टाकली. कोणती? श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी मरता मरता त्या दशरथ राजाला एक शाप दिला होता. जा, माझा तुला शाप आहे. आम्ही जसे पुत्रवियोगाने मेलेत ना, तसा तू पण एक दिवस पुत्रवियोगाने मरशील. राजा दशरथाने विचार केला, याला शाप म्हणावं का वरदान म्हणावं? याला शाप म्हणायचं का वरदान? कस काय? हा म्हणतो की तू पुत्रवियोगाने मरशील आणि मला तर पुत्रच नाही. ज्या अर्थी याने शाप दिला त्या अर्थी मला पुत्र होणार याचा आनंद झाला. शाप नाही, वरदानच आहे ते. पहिले मी पुत्रवियोगाने मरण्याच्या आधी मला पुत्र तर होणं गरजेचं आहे का नाही? एक माणूस मला म्हणे, महाराज मला नातू पाहिजे पण पोरगा नको म्हणे. आहे काय कधी फॅक्टरी अशी? अरे नातू मिळण्यासाठी तसं पोरगा होणं गरजेचं आहे ना. हो, तसं जीवनामध्ये हो वसुद याला मिळालेला शाप बघा कसा विचित्र. राजा दशरथाला तू पुत्रवियोगाने मरशील याचा अर्थ मला पुत्र होईल. घरी आला गुरु वशिष्ठांना सगळी कथा सांगितली. पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून प्रसाद मिळाला आणि तो प्रसाद 3 राण्यांना समसमान पद्धतीने वाटून दिला. पहिला दिला कैकेयीला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा प्रसाद दिला कौशल्येला. महाराज कैकेयी नाराज झाली आणि तो प्रसाद असा हातामध्ये धरत नाही तोपर्यंत एक घार उडत आली आणि त्या घारीने तो प्रसाद उचलून नेला. तो सेवन केला. त्याच्यामुळे हनुमंतरायाचा
रामाचा जन्म झाला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इकडे हनुमंत राहिले. राहिलेच आता 2, पण कैकेयीच्या हातामध्ये नव्हता ना प्रसाद. कैकेयी नाराज झाली, म्हणून सुमित्रेने आणि कौशल्याने दोघांनी थोडा थोडा प्रसाद घेतला आणि तो कैकेयीला दिला. 2 प्रसाद खाल्ल्यामुळे हो कैकेयीला 2 मुलं झाली. कौशल्येला राम, बोला पुढे, सुमित्रेला लक्ष्मण आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न. जसा तो प्रसाद प्राप्त झाला तिन्ही राण्यांचं प्रयोजन ठरलं आणि कौशल्याला जो प्रसाद दिला होता त्या प्रसादाकरता प्रभू परमात्म्याने स्वतः अवतार करण्याचं प्रयोजन केलं. महाराज बरोबर चैत्र महिन्यामध्ये 9वी तिथीला दुपारी 12 वाजता हो कौशल्याच्या पोटी जन्म घेतला आणि कौशल्याच्या पोटी जन्म घेऊन या जगताचा उद्धार केला. प्रभू श्री रामचंद्र भगवान. सगळ्यांनी आता एक काम करा, फुलं वाटा, तोपर्यंत आम्ही अभंग म्हणतो. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, वाटा वाटा Oh
रावणाचा संवार आणि भक्ताचा उद्धार हे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे. तुकोबांचा एक अभंग आहे, भक्त राखे पायापासी दुर्जनाशी संवारी. भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा संहार करायचा, या कामासाठी प्रभू परमात्म्याचा अवतार आहे. भगवंताने काय केलं महाराज? भगवंताने हे केलं, बिभीषणाचा सांभाळ केला आणि रावणाचा संहार केला. वास्तविक सख्खे भाऊ होते, सख्खे भाऊ होते, पण एवढा फरक का ते ऐका. एक प्रसंग सांगतो आणि कीर्तन सेवा समाप्त करतो. गोड प्रसंग आहे, तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल, ऐका. रावणाने ग्रामसभा बोलवली. ग्रामसभा तुमच्याकडे होते का? ग्रामसभा 15 ऑगस्टला होत असेल ना? 26 जानेवारी 15 ऑगस्ट गेलं पाहिजे. तुम्ही जात नाही ना? गेलं पाहिजे. सरपंचाला विचारलं पाहिजे, आमच्या दारात दिवे का लागत नाही, पाणी का वेळेवर येत नाही, घंटागाडी का येत नाही, कचरा स्वच्छ का केला, ते विचारलं पाहिजे. तुमची विचारण्याची ताकदच नाही, कारण तुम्ही याच्याशिवाय मतदान करत नाही, त्यामुळे तुमची विचारण्याची ताकदच नाही. त्याला कारण आहे, विचारलं पाहिजे, विचारलं पाहिजे, ते कारणच ते. ग्रामसभेमध्ये रावणाने एक नियम केला. कोणता? माझ्या नगरीमध्ये जो कोणी रामाचं नाव घेईल त्याची जिव्हा छाटण्यात येईल म्हणून. तिथे एक अपक्ष उमेदवार होता त्या ग्रामसभेमध्ये. हे अपक्ष फार वात्रट असतात. तो उभा राहिला. तो म्हटले, रावणा शांत बस, माणसाने नियम करावा, पण तो आधी स्वतःच्या घरी पाळावा, मग लोकांना शिकवावा. नाही तर आपण बाहेर कीर्तन करत फिरायची ना आपल्या पोरांनी गावात बिड्या पेट बसायचं, असं नाही चालत. नियम आधी लोकांना शिकवण्याच्या आधी आपल्या घरात पाळावे लागतात. रावण म्हटला, काय झालं? काय झालं? लोकांच्या काय जीवात छाटतो? तुझा भाऊ बघ, तो देवाचं नाव घेतो. म्हटले, माझा भाऊ कोण? विभीषण. तलवार उपसली महाराज रावणाने आणि विभीषणाच्या दारात गेला. विभीषणाचं दार बंद होतं. विभीषण आतमध्ये भजन करत होता आणि विभीषणाच्या एका दाराच्या पतीवर रा लिहिलेला होता आणि दुसऱ्या दाराच्या पोटीवर म लिहिलेला होता. तलवार उपसली, जोरात आवाज दिला, विभीषण, विभीषण. दरवाजा उघडला, बाहेर आला, हातात तलवार पाहिली आणि विभीषणाने हात जोडले. दादा, मला भेटायला आलास? एवढ्या लांब आलास? मला निरोप दिला असताना मी आलो असतो ना तुला भेटायला? नाही, तुला भेटायला नाही आलो. मग तुझ्या दाराच्या पतीवर काय नाव आहे ते वाच. विभीषणाने एक विचार केला. तेवढा विचार लक्षात घ्या. विभीषणाने असा विचार केला, या योगाने का होईना, याच्या तोंडात जर एवढं नाव घेऊन गेलं तर याचा उद्धारच होईल. कोणाचा? रावणाचा. बऱ्याच विभीषणांना वाटतं रावणाचा उद्धार व्हावा, वाटतं बिचाऱ्या विभीषणांना, पण रावण ते रावणच. विभीषणाने विचार केला, माझा भाऊ आहे पाठीचा, जर याच्या तोंडात एवढं नाव येऊन गेलं तर याचा उद्धारच होईल. विभीषणाने युक्तिवाद केला. विभीषण काय म्हटलं ऐका. विभीषणाचा युक्तिवाद ऐका. दादा, आवाज घुमतोय त्याचा, जास्त जास्त घुमतोय, लांब करा थोडं. ऐका दादा, जसं मी शाळेत गेलो गुरुकुलामध्ये तसं तू पण गेलेला शाळेत, बरोबर? दुपारी मधल्या सुट्टीमध्ये मला पण खिचडी मिळायची, तुला पण खिचडी मिळत होती. मी पण अभ्यास करत होतो, तू पण अभ्यास करत होता. मला पण वाचता येतं दादा, कसं? तुला पण वाचता येतं. तू वाच ना दादा, हे नाव काय आहे? रावण म्हटला, विभीषण, मी वाचणार नाही. कळला तर पहा शब्द प्रयोग. रावण काय म्हटला? विभीषण, मी वाचणार नाही. अरे वाच. मी वाचणार नाही. विभीषण म्हणतोय, मला ते दिसून राहिलं काय, तू वाचणार नाही, पण तरी माझी अपेक्षा आहे, वाच. आता शब्द प्रयोग बदलला. रावण काय म्हटला माहितीये? विभीषणा, मला वाचायचं नाही, मग माझा नाविलाज आहे. तुला जर आता वाचायचंच नाही, तू ठरव दिलाय, तर मग माझा नाविलाज आहे. पण दादा, मी तुला एक प्रश्न विचारतो. म्हटले काय? तुला काय वाटतं हे नाव कोणाचं आहे? तुझ्या दुश्मनाचं? अजिबात नाही. म्हणजे मग कोणाचं नाव आहे? मला रोज तुझी आणि वहिनीची आठवण येते ना, पण तुमचा राज्याचा व्याप इतका प्रचंड आहे की मला तुम्हाला भेटायला येणं शक्य नाही. म्हणून मी काय केलं, तुझ्या रामातला राग, तुझ्या रावणातला राग काढला आणि वहिनीच्या मंदोदरीचा म काढून दोघांचा राम तयार केलाय. म्हटलं
तेव्हा ही अवस्था ज्या दिवशी भजनाची होईल त्या दिवशी तुम्ही आपल्याला राम करेल राजा हो, तोपर्यंत राम करणार नाही. विठोबा रखुमाई एकादशीच्या दिवशी एकादशीचं व्रत कसं करावं. विठला विठला तो एकादशी व्रत करायचा. एका दिवशी फक्त एकदाच जेवायचं. एक भोक्त म्हणतात त्या एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी असते ना, फक्त एक भोक्त एकाच वेळेला जेवण करायचं. एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा, काही खायचं नाही, काही खायचं नाही. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आत तो उपवास सोडायचा. याला म्हणतात एकादशी व्रत. आपलं तसं नसतं. आपली उद्या एकादशी कशा आदल्या दिवशी आपल्या घरातल्या बायका सांगतात पोटभर जेवा, उद्या उपवास आहे. एकादशी त्या दिवशी फराळ करायला बसला का पोटभर फराळ करा, दिवसभरचा उपवास आहे. आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला बसला का पोटभर जेवा, कालपासून उपवास आहे. आता कोणता उपवास आहे उद्याचा? काही काही लोक उपवास करतात म्हणजे फक्त अन्नामध्ये बदल करतात, या पलीकडे काही करत नाही. माणसाने जास्त फराळ करू नये. तसा फराळ शब्द नाहीच बरं का, तो फला आहार असा शब्द आहे. लोकांनी साबुदाणा आणि बगर खाण्यासाठी तो फराळ करून टाकला. जास्त एकादशीच्या दिवशी फराळ करू नये. सकाळी फक्त उठल्यावर एखादा ग्लास दूध प्यावं. 10 वाजता थोडीशी फळं खावी, अर्धा डझन केळं, 2-4 चिक्कू.
12 वाजता थोडासा साबुदाणा खावा, 4 वाजता थोडीशी भगर खावी, संध्याकाळी थोडासा दही आणि साबुदाणा खावा, काही पापड्या खाव्या, जास्त फराळ करू नये माणसाने एकादशीला. ऐका, एक भुक्त दशमी पूर्ण अंशन एकादशी सूर्योदयाच्या आत पारणं याला एकादशी व्रत म्हणतात. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. एकादशीच्या दिवशी पूर्ण काळ देवाजवळ राहून भजन करणे याला म्हणतात उपवास. एक वाक्य सांगू, माणसाला खायला मिळत नाही म्हणून माणसं कमी आजारी आहेत, इतके खाऊन आजारी पडले. ऐका, जेवण करताना माणसाने पोटाचे 4 भाग पाडायचे, मनातल्या मनात बरं का. पोटाचे 4 भाग पाडायचे, 2 भाग अन्नाने भरायचे असतात, एक पाण्याने भरायचा असतो आणि एक श्वासोश्वासाकरता रिकामा ठेवायचा असतो. याला म्हणतात जेवण. लोक जे 2 भाग अन्नाने भरायचे ते अन्नानेच भरतात, जो पाण्याने भरायचा तो पण अन्नानेच भरतात. आणि श्वासोश्वासाच्या भागावर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा आतून पत्र येतं, कृपया माल पाठवणे बंद करा, गोडाऊन फुल झालेला आहे. अधिक उर्वरित पाठवण्याचा प्रयत्न केल्यास उर्वरित बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर म्हणजे पत्र येते. लोकच मानत नाही. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबांनी अभंगामध्ये दिलं, युक्त आहार विहार नेम इंद्रिया संसार नसावी पासर निद्रा बहुभाषण. तुम्हाला जर असं वाटत असेल ना आपण आयुष्यात कधीच आजारी पडू नये तर कमीत कमी आहार घ्या. महाराज, तुम्ही जेवढं कमी खाल तेवढे कमी आजारी पडाल, जेवढं जास्त खाल तेवढे लवकर जाल. विठ्ठल विठ्ठल 50 वर्ष पण जगत नाही. वाटतं तुम्हाला? माणसं काजू बदाम पिस्ते अक्रोड जर्दाळू खाऊन 50 वर्ष पण जगत नाही, पण झाडाचा पाला आणि कंदमुळं खाऊन ऋषीमुनी हजार वर्ष जगत होती. महाराज, खाल्ल्याने तब्येतीने सुरत राजा मनाचा भ्रम दूर करून टाका. तुम्ही जितकं युक्त आहार करा, जेवढं कमी खाल तेवढं जास्त आयुष्य वाढेल तुमचं. लक्ष ठेवा, या शरीराचं सूत्रच आहे महाराज. युक्त आहार घ्या. एक मात्र खायचं कमी आणि भजन करायचं जास्त, हे एक सूत्र आहे महाराज, एक सूत्र आहे. आता तुम्ही तर वाडिया बाबांच्या सान्निध्यात वाढलेली माणसं आहेत महाराज, तुम्हाला मी कसं काय भजन सांगावं? तुम्ही तर भजनाचे आनंदी माणसं आहेत, भजनानंदी माणसं आहात तुम्ही. हे वाडिया बाबांचे उपकार आहेत महाराज तुमच्यावर. वाडिया बाबा आमचे परमश्री पांडुरंगबुवा कीर्तनामध्ये ज्यावेळेला रडायचे ना त्यावेळेला मला त्यांना त्या पांडुरंगांना वाडीकर बॉलची आठवण यायची. मी एखादा राग गायला निघालो की त्यांना रडू द्यायचं पांडुरंगबुवांना. खूप मोठी साधना होती मला त्यांची, त्यांच्यावर ते खूप मनोरंजन जवळचे होते. जयेश खूप लहान होता त्यावेळेला आणि ही साधना ज्या वेळेला बनत गेली ना मला, ही बनत बंद आहे त्याशिवाय जमत नाही मला. तुम्हाला ज्या अवस्थेमध्ये करता येईल त्या अवस्थेमध्ये प्रभू रामाचं भजन करा. मला रामाचं भजन सगळ्यात सोपं, मला सगळ्यात सोपं काय सांगू तुम्हाला. रावणाचा विश्वास होता याच्यावर. रावणाचा सेतू बांधायचं काम चालू झालं, सेतू, आणि ही बातमी लंकेमध्ये पोहोचली. सगळे राक्षस पळायला लागले. रावण युद्ध तलावर आला आणि पळणाऱ्या राक्षसांना विचारतो, का पळत आहे? राम लंकेमध्ये येणार कसा? सेतू बांधायचं काम चालू आहे, सेतू बांधेल कसा? मग सगळी वानर सेतू बांधतायत. वानर हो, 18 पद्म वानर आहेत, 18 पद्म. पद्माचा नंबर फार उशिरा लागतो बरं का. 1 दश शत हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व दशखर्व निखर्व दशनिखर्व शंख दशशंख. मग पद्माचा नंबर. एकावर किती शून्य काही गेल्यावर पहा. असे 18 पद्म वानर एकत्र झाले. रावण मायावी होता. रावणाने उडी मारली आणि जसं पाहिलं सेतू बांधायचं काम चालू होता, खाली आला तर हसतच आला. सगळे राक्षस जमा झाले आणि मग रावणाने विचारलं, का हसताय? अरे वेडे आहात तुम्ही, ते काय झालं? मी पण पाण्यावर दगड तारतो. शक्यच नाही. रावण म्हटला, हो मी पण पाण्यावर दगड तारतो. त्याचा फार आवाज घुमतोय. आवाज घुमतोय थोडस मागे सांगतो. मी पण पाण्यावर दगड तारतो. बाकीचे राक्षस म्हटले, नाही हो मला तुमच्याकडून ते शक्य नाही. आणा एक दगड. एका राक्षसाने भला मोठा दगड उचलला, तो रावणाच्या हातामध्ये दिला. रावणाने तो आपल्या तोंडाजवळ
काहीतरी म्हटला आणि जसा पाण्यात फेकला तसा तो दगड तरला. रावणाच्या हातून तरला. नवल आहे महाराज, नवल आहे. दगडाच्या दगडाला तरावं लागलं रावणाच्या हातून. आणि हे जेव्हा राक्षसांनी पाहिलं तेव्हा सगळे राक्षस नाचायला लागले. एक राक्षस बसायला गेलं आणि त्याने डीजे लावून आणला. डीजे का बरं? डीजेवर नाचावं राक्षसांनीच, डीजेवर नाचावं राक्षसांनीच. आणि पूर्वी तरी डीजेवर फक्त राक्षसच नाचत होते, आता राक्षसींनी पण नाचायला लागल्या. महाराज लग्नामध्ये त्यांचा अवतार पाहावा त्या राक्षसींचा. भर चौकामध्ये सासू पाहत नाही, सासरे पाहत नाही, डोक्यावरचा पदर कमरेला खोसतात आणि मुसलमानाच्या बँडवर अशा नाचतात. राक्षसींनी नाचायला लागले सगळे. एकाने तर त्या रावणाला खांद्यावर घेतलं, त्याची मिरवणूक निघाली. ती मिरवणूक नेमकीच मंदोदरीच्या दारासमोर आली. मंदोदरीने पाहिलं आपल्या नवऱ्याची मिरवणूक. एका दासीला जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं खाली जा. आणि खाली जाऊन या नाचणाऱ्या राक्षसांना विचार का नाचतायत म्हणून, ही मिरवणूक कशाची आहे. ती दासी खाली गेली आणि तिने एका राक्षसाला विचारलं बाबा रे ही मिरवणूक कशाची आहे. तो म्हटलं तुला माहिती नाही. नाही अगं रावणाने आपल्या मालकाने पाण्यावर दगड तारला म्हणून ही मिरवणूक आहे. ती धावतच आली. मंदोदरीला सांगितलं आई तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुमच्या मालकाने पाण्यावर दगड तारला, एवढी ताकद त्याच्यामध्ये म्हणून ही मिरवणूक झाली. गपकन मंदोदरी खालीच बसवणार. माणसाने सगळ्या ठिकाणी मिजाज मारायची पण बायको जवळ नाही मारायची. गुपचूप बसायचं घरामध्ये, मिजाज बाहेर मारायची फक्त. घरी आला की म्याव म्याव करत बसायचं आपलं, बाकी काही करायचं नाही. कारण आपला सगळा सातबारा उतारा बायकोलाच माहिती होतो. महाराज मंदोदरीला माहिती होतं रावणाची ताकद किती येते. जसा रावण आला संध्याकाळी मंदोदरीने प्रश्न विचारला मालक पाण्यावर दगड कसा तारला. जाऊ दे ना मंदोदरी, तारणार नाही. नाही सांगा पाण्यावर दगड तारण्याची ताकद रामामध्ये पण नाही. फक्त दोनच इंजिनियर असे ज्यांना या समुद्राच्या पाण्याची खुली माहिती आहे आणि त्यांना ते शापित आहेत. त्यांचं नाव आहे नल आणि नील. फक्त दोनच वानर पाण्यावर दगड तारू शकतात. असं असताना तुम्ही पाण्यावर दगड कसा तारला. मंदोदरी मी राजकारण केलं. राजकारण करावं रावणांनीच. राजकारण करावं रावणांनीच, त्यांनाच येऊ आले महाराज राजकारण. मंदोदरी मी राजकारण केलं. काय राजकारण केलं. माझं सैन्य बिथरलं होतं. मी सांगितलं मी पण पाण्यावर दगड तारतो. मग कसा तारला. मी एक दगड घेतला, तो दगड तोंडाजवळ आणला आणि त्या दगडाला सांगितलं हे दगडा तू पाण्यावर तरला तर ठीक, नाही तर तुला राम नामाची शपथ म्हणून जसा भेटला तसा तो दगड पाण्यावर तरला. आता ऐका तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे वेगश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. महाराज सांगताय देवा तुझ्या नामाचा महिमा तुला सुद्धा कळत नाही. देवाला असं म्हणता येईल का बरं तुला काही कळत नाही. तुम्ही इथे एवढे लोक बसले, मी जर एखाद्याला म्हटलो तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मला गावाच्या बाहेर सुद्धा जाऊ देणार नाही. आणि इथे तर त्रैलोक्याच्या प्रजापिताला तू बोले सांगतात देवा तुला काही कळत नाही. व्यवहार आहे का. मेनेकरी बा मी शिक्षक माणूस आहे. रोज 50 मुलांना शाळेमध्ये शिकवतो. मला थोडंफार कळतं असं मला वाटतं. काय मान्य तुमचं. मान्य. तुम्हाला प्रश्न विचारतो बुवा मी कीर्तनामध्ये रोज 500 लोकांना 5000 लोकांना प्रबोधन करतो. मला थोडंफार कळतं असं मला वाटतं. काय म्हणते तुमचं. मान्य आहे. तुम्ही सगळेजण ऐका. मी शिक्षक आहे. मी 50 पोरांना रोज शिकवतो. मला थोडंफार कळतं असं यांना वाटतं. मी 500 लोकांना प्रबोधन करतो. मला थोडंफार कळतं असं यांना वाटतं. तरी माझी बायको मला म्हणते तुम्हाला काही कळत नाही. हा आजार तुमच्या पण घरी आहे ना. हा म्हणूनच एवढे मन मोकळे असतात तुम्ही. एवढं साधं आहे का ते. पण जगद्गुरु तुकोबरा तर देवाला सांगतात तुला काही कळत नाही का. तुझी या नामाचा महिमा. देवा तुला नाही कळणार आहे तू महिमा. त्याच्याकरता भक्त व्हावं लागतं आणि भक्त होऊन त्या आनंदामध्ये तल्लीन व्हावं लागतं तर नामस्मरणाचा महिमा करतात. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबरशीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्धारले किती एक प्रभू तू किती आहे. कसा आहेस किती गोड आहेस. तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे. तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे. तुका म्हणे तुझ वर्णिते
लागे साह्य घातलिया भय नरकाखाली. नाही मदत करता आली तरी चालेल, पण किमान वितुष्ट निर्माण करायचं नाही. लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी परमार्थामध्ये वितुष्ट निर्माण केलं त्या माणसांची घर बरबादच झाली. महाराज बरबादच झाली. सांगतो ना तुम्हाला, एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली, पाय ठेवायला जागा नाही. आणि आली रेल्वे. स्टेशन मास्टरने सांगितलं एकच डबा शिल्लक आहे, सगळेच्या सगळे बसा. सगळे बसले, बाया बाकड्या म्हातारे कुतरे आंधळे पांगळे सगळे बसले. सगळ्यांना जागा मिळाली, पण कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्याच्यामध्ये एक बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं. ते म्हणे का रे, म्हाताऱ्यांना जागा मिळाली ना आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. थांबा मी जागा मिळवतो म्हणे. डब्याजवळ गेलं, त्याने जोरात आवाज दिला, साप साप साप. साप म्हटल्याबरोबर सगळा डबा साप. जेवढे मध्ये बसले होते सगळे खाली उतरले. आणि मग एचारी मध्ये बसले तरी दरवाजा बंद केला. एकमेकाच्या हातावर टाळी द्यायची, घे मिळवली का नाही जागा. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी, घे टाळी. 10 मिनिटं झाले तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकीवरती केली, बाहेर एक म्हातारा उभा होता. त्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही. बाबा म्हणे गाडी केली आणि डबा याच्यामध्ये साप होता, त्याच्यामुळे याला इथेच टाकून गेलेलं. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से घी मिलेगा, चक्कर ही मिळती आहे. जीवनामध्ये जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करणं म्हणजेच रामनवमी साजरं करणं. ज्ञानेश्वर एक पाळणा म्हणायचं आणि कीर्तन संपवायचं. पण आपण त्या परंपरेला थोडासा छेद दिला, कारण कीर्तन उशिरा सुरू झालं. त्याच्यामुळे आपण आता जवळजवळ पाऊण वाजत आलेला आहे. कीर्तन वेळेतच झालं पाहिजे नाही का. आपण 1 वाजेच्या आत कीर्तन बंद करा. आता एक पाळणा होईल, ते पाळणा झाल्यानंतर मग कार्यक्रमाची सांगता होईल. अशी पद्धत आहे ना, बरोबर आहे ना. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. आमच्याकडे एक अशी पद्धत आहे, ऐका बरं का, आमच्याकडे अशी पद्धत आहे, कीर्तन संपलं की कीर्तन ऐकायला आलेली जेवढी माणसं असतात ना तेवढी कीर्तनकाराचा पाया पडायला येतात. आहे का तुमच्याकडे ही पद्धत? आहे ना. आमच्याकडे अजून एक पद्धत आहे बुवा, जी माणसं पाया पडायला जातात ना ती कीर्तनकाराच्या पायाजवळ 500 रुपये 200 रुपये 100 रुपये. आहे का तुमच्याकडे पद्धत? म्हणा नाही, म्हणा नाही, म्हणा. ज्याच्या त्याच्या पद्धती अलग असतात. खूप आनंद वाटला या योगाने. आज पांडुरंग बुवांची आठवण झाली. भगवान प्रभू परमात्मा त्यांच्या आपल्या चरशब्दे प्रदान केलेली आहेत, अजिबात शंका नाही. पण त्यांच्या परिवारामध्ये आज त्यांचा वाढदिवस. वा वा वा, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आज त्यांचा वाढदिवस पण योगायोगाने आहे. हो, सगळ्यांनी एक काम करा महाराज, वरती हात करा आणि प्रभू नामस्मरणाचा जयघोष करू. आपण आपला हा आवाज पांडुरंग बुवांपर्यंत पोहोचला पाहिजे. पुंडलिक वरद
प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण समर्थ सद्गुरु नित्यानंद स्वामी महाराज की कैलाशवासी नित्यानंद प्रेमी हरिश्चंद्र पाटिल कैलाशवासी वाडिया बाबा प्रेमी पांडुरंग श्री कृष्ण प्रेमी वाडिया बाबा सब संतन की बोलो आत्म स्वरूप की बोल बजरंगबली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या पुढे सर दर्शन नित्यानंद भगवान की जय वाडिया महाराज की जय अजून एकच आहे सद्गुरु समर्थ वाडिया बाबा की जय कैलाशवासी पांडुरंग बाबा की जय। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की